श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये. आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शब्दांमध्ये. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार तू रोज ऐकतोस. आज नक्कीच स्वतः स्वामींनी तुला स्वामींच्या विचारांपर्यंत खेचलेला आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये जे घडतं ते तुझ्या हितासाठी, जे घडणार आहे ते तुझ्या हितासाठी, जे घडवलं गेलेलं आहे ते सुद्धा तुझ्या हितासाठी. तर आता तू हे स्वामींचे विचार ऐकायला आलेला आहेस, हे सुद्धा तुझ्या हितासाठीच आहे. कारण की स्वामींचे विचार, कोणतेही स्वामींचे शब्द हे तुला योग्य ते मार्गदर्शन देणारच देणार. तू चुकूनही आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आजचे हे स्वामींचे संदेश, आजचे हे स्वामींचे विचार तुझं आयुष्य बदलणार, 100% तुझं आयुष्य बदलणार. आणि नक्कीच आपल्या नशिबात बऱ्याच गोष्टी असतात, तर आपल्या नशिबात बऱ्याच गोष्टी नसतात. आपण असं मनातल्या मनात ठरवतो की आपल्या नशिबात जे काही आहे ते आपल्याला सर्व काही मिळणार आहे. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या हातात तुझं नशीब सुद्धा बदलण्याची ताकद आहे. तू फक्त त्या गोष्टीसाठी मनामध्ये जिद्द ठेव. स्वामींची भक्ती ही निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने कर. बघ, तुला ज्या इच्छा तुझ्या मनात आहेत आणि तुला असं वाटतंय की त्या इच्छा पूर्ण सुद्धा होणार नाहीत, त्या इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जातील. तू फक्त विश्वास ठेव परमेश्वरावरती. चमत्काराची दुनिया आहे, या चमत्काराच्या दुनियेमध्ये नक्कीच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद स्वतः स्वामी ठेवतात. स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतातच ठेवतात. तू फक्त विश्वास ठेवायचं काम कर. आणि आज स्वामींचे विचार ऐकायला आलेले आहे, शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. काही गोष्टी आपण ऐकलेल्या असतात, तर काही गोष्टी आपण ऐकलेल्या नसतात. काही गोष्टीचा अनुभव घेतलेला असतो, काही गोष्टींचा अनुभव घेतलेला नसतो. पण तेच अनुभव तुझे आयुष्य बदलणार, ते स्वामींचे विचार तुझे आयुष्य बदलणार. ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेस त्या गोष्टी वारंवार ऐकल्याने आपल्याला त्या गोष्टीची सवय पडते, आपल्या त्या गोष्टीची सवय पडते आणि तीच सवय आपले आयुष्य बदलते. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून, आजचे हे स्वामींचे शब्द पाठवून, आजच्या या स्वामींच्या शिकवणी पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्कीच या कलियुगामध्ये जगण्याचा एकमेव मार्ग म्हणजे फक्त एवढंच आहे की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. माणसाचे धर्म काय आहे? माणसाचे धर्म म्हणजे माणुसकी. पण सध्याच्या वेळेत माणूस हा जातीवादमध्ये गुंतलेला आहे. सध्याच्या वेळेमध्ये माणूस हा धन दौलतामध्ये घुसलेला आहे. सध्याच्या वेळेत माणूस हा मोहमायेच्या पाठी धावत आहे. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये, या मोहमायेच्या दुनियेमध्ये स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवेल, तो व्यक्ती या आयुष्यामध्ये कधी रडणार सुद्धा नाही व त्याच्यावरती रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. तर या वेळेमध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी एक महत्त्वाचा घटक, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. सध्याच्या वेळेमध्ये अशी बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात ज्या लोकांना मदतीची फार गरज आहे. ती छोटी छोटी चिमुकली पोरं ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, जे अपंग आहेत. काही लोकांना हात नाही, काही लोकांना पाय नाही, काही लोकांना डोळे नाही, ज्यांची वेळ परिस्थिती त्यांना लोकांसमोर भीक मागण्याची वेळ आणते. ती म्हातारी माणसं, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणामध्ये एकटं सोडलेलं असतं. मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी, अशा बऱ्याच ठिकाणी आपल्याला अशी लोक पाहायला मिळतात. आणि त्या लोकांची वेळ परिस्थिती पाहून सुद्धा अंगावरती काटा येईल, हृदयाचे ठोके चुकतील, मनापासून वाईट वाटेल की आज त्या लोकांचा विचार करणारा कोणी नाही. तर नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार ऐकतोस तर एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो. फुल ना फुलाची पाकळी. आज आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करून, कसे ना कसे तरी मेहनत करून आपण आपलं आयुष्य पुढे ढकलतो. कारण की देवाच्या कृपेने आज आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींमुळे आपण स्वतः मेहनत करून
करून खाऊ शकतो, पण आज त्या लोकांकडे ते सुद्धा नाही. तर माणुसकीचं धर्म पार पाडण्याचं काम आज तुला करायला लागणार आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतोय, हा महत्त्वाचा टप्पा तुला सांगतोय. या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. तर काही लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे उत्तम गायकवाड, मदन लाड, दीप्ती नाईक आणि त्यानंतर कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील, स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळामध्ये कोणीच करत नाही. तर महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा फक्त एकच अर्थ आहे, आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर आज त्या लोकांना कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. या कर्मभूमीवरती तुला तुझे कर्म वाचवायचे आहेत, तुला तुझे कर्म घडवून आणायचे आहेत. फुल ना फुलाची पाकळी छोटीशी का होईना, पण नक्कीच या गोष्टीला मदत करून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर नक्की या गोष्टीला मदत कशी करावी, या मोहिमेला मदत कशी करावी, खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. शेवटची विनंती फक्त हीच तुमच्या समोर असेल, स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे. आज जर तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार. पण हा महत्त्वाचा मुद्दा गेल्या 1 वर्षापासून सांगत आहे, तरी सुद्धा काही लोकांनी मदत केली, त्यांचे सर्वप्रथम खूप खूप आभार. तर बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष सुद्धा केलेले आहे. तर प्रत्येकांसमोर फक्त एकच विनंती असेल की खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. आणि पुन्हा पुन्हा या गोष्टीला मदत करून अगदी महत्त्वाचे काम करू शकता. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. तर नक्कीच या क्षणापर्यंत तू ऐकलेला आहेस, या क्षणापर्यंत तू ऐकत आहेस. तर या क्षणानंतर तुला ते स्वामींचे विचार ऐकायला मिळतील, जे स्वामींचे विचार तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात, जे स्वामींचे विचार तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त विश्वास ठेव स्वतःच्या मनाशी, तू फक्त विश्वास ठेव स्वतःच्या मनाशी, विश्वास ठेव आपल्या परमेश्वराशी, विश्वास ठेव आपल्या परमेश्वराची. प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये बदलून जाणार, प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये बदलून जाणार. तुला ज्या गोष्टीची इच्छा आहे, तुझ्या मनात ज्या गोष्टी दडलेल्या आहेत, तू इतर कोणाला सांगितलं नसशील, फक्त तुझ्या ज्या मनातल्या गोष्टी आहेत त्या स्वतः स्वामी सुद्धा ऐकत आहेत. एक वेळेनंतर, एका काळानंतर प्रत्येक गोष्ट ही साकार होणार. एका वेळेनंतर, एका काळानंतर तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त स्वामींची भक्ती ही सोडू नकोस. तू रोज स्वामींचे संदेश ऐकतोस, बऱ्याच घडामोडी, बऱ्याच गोष्टी, बरेच अनुभव तू रोज ऐकले असशील. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सराव हा माणसाला व्यवस्थित बनवतो, सराव हा माणसाला यशस्वी ठरवतो. एखाद्या गोष्टीचा सराव करणे म्हणजे त्या गोष्टीचा वारंवार अभ्यास करणे. आणि स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तू कितीही ऐकले असशील तर त्या स्वामींच्या विचारांना, स्वामींच्या शब्दांना कधी कंटाळू नकोस. कारण की एकदा का तू त्या गोष्टींना कंटाळून गेलास तर त्या गोष्टी तुझ्या मनातून स्वतःहून निघून जातील. फक्त ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो, ज्या गोष्टी आपण वारंवार आपल्या स्मरणात आणतो, त्या गोष्टी आपल्या स्मरणात राहतात, आपल्या कृत्यात उतरतात, आपल्या हृदयात राहतात, आपल्या कृत्यात उतरून कुठे ना कुठेतरी चांगले कर्म घडवून आणतात. आणि चांगले कर्म हे चांगले भविष्य ठरवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि नक्कीच या आयुष्यामध्ये जगण्यासाठी, या आयुष्यामध्ये जगण्यासाठी तुझ्यासोबत कोणाची साथ असेल वा नसेल, असेल वा नसेल, फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या वाईट वेळेमध्ये, तुझ्या वाईट काळामध्ये, तुझ्या दुःखद काळामध्ये स्वतः स्वामी तुझ्या सोबत उभे राहतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की स्वामी कधीच कोणाची साथ सोडून जात नाहीत आणि तुझी सुद्धा साथ सोडून जाणार नाही. एवढा विश्वास फक्त स्वामींवरती दाखव, एवढा विश्वास फक्त स्वामींवरती दाखव की आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही आहे ते स्वामींमुळे आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये जे काही होणार आहे ते स्वामींमुळे होणार आहे. आणि नक्कीच वेळेची परीक्षा आणि तुझ्या आयुष्याची परीक्षा ही घेतली जाणार. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट वेळ आल्याशिवाय चांगली वेळ कधी येत नाही. दुःखाची
दुःखाचे काळ आल्याशिवाय सुखाचे काळ कधी येत नाहीत. म्हणून मनात तुझ्या एकच जिद्द कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये कितीही काहीही झाले, कितीही मी अंधारात गेलो, कितीही मी संकटात गेलो, तरी सुद्धा स्वतः स्वामी माझ्या पाठीशी आहेत. ती संकट एवढी मोठी नाही जेवढी स्वामींची भक्ती मोठी आहे. स्वामींची जेवढी भक्ती मोठी आहे तेवढी ती संकट मोठी नाहीत. ती संकट तुझ्या आयुष्यातून निघून जातील, ती संकट तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि आजचे हे स्वामींचे संदेश, आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींची शिकवण शेवटपर्यंत ऐकून बघ. कारण की हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश तुला भाग्यशाली ठरवतील. तुला वारंवार त्याच गोष्टी का सांगत आहे? कारण की याच गोष्टी तुला बऱ्याच गोष्टींचा अनुभव देऊन जातील, जे अनुभव आपल्याला या आयुष्यामध्ये बरंच काही शिकवून जातात. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द आणि स्वामींच्या शिकवणींमध्ये सुद्धा मोठी ताकद आहे. एक गोष्ट तुला नक्कीच सांगतो, जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व काही संपतं, जिथे सर्व काही समाप्त होतं, तिथून स्वामी समर्थ चालू होतात. आपल्या आयुष्यातील प्रत्येक आशा, आपल्या आयुष्यातील प्रत्येक निराशा जिथे संपते, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःखाचं डोंगर जिथे संपतं, आपल्या आयुष्यातील प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला सोसावतात, प्रत्येक दुःख जेव्हा आपल्याला त्रास देतात, तेव्हा तिथे स्वामी समर्थ राहतात. जिथे सर्व काही असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे शब्द मोठे, स्वामी समर्थांची शिकवणी मोठ्या. नक्कीच आज फक्त इथून 10 ते 15 मिनिटं ऐकून बघ. ते 10 ते 15 मिनिटांमध्ये तुला मोठे अर्थ समजणार आहेत, तुला मोठ्या शिकवणी समजणार आहेत. चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच एक भास तुला असा सुद्धा होईल की त्यावेळेस तुला असं वाटेल की स्वामी समर्थ माझ्या सोबत नाहीत, आज स्वामी माझ्या सोबत नाहीत. पण तो भास नव्हे, तुझ्या मनात आलेली शंका असते, ती शंका सुद्धा दूर होईल. जेव्हा तू स्वामी समर्थांची भक्ती निर्मळपणाने करशील, निस्वार्थीपणाने करशील. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट तुझ्या मनासारखी होईल. तू फक्त स्वामींवरती डोळे बंद करून विश्वास ठेव आणि विश्वास ठेवत असशील तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि नक्कीच यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे. यशस्वी होण्याचं एक उत्तम पर्याय आहे. दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद तुझ्या मनात ठेव. बघ, यशस्वी तू होणारच होणार. आणि नक्कीच एक गोष्ट तुला सांगतो, जेव्हा तू दुसऱ्यांचं वाईट बघणार नाहीस तेव्हा तुझ्या सोबत वाईट होणार नाही. आज कितीही लोकांनी तुझे वाईट करू दे, तू त्यांचे वाईट बघू नकोस. कारण की माणसाचा स्वभाव सध्या असाच झालेला आहे की आज आपले कोणीतरी वाईट केले की नक्कीच त्याचे पण वाईट व्हावे असे आपल्या मनात विचार येते. पण हे विचार बाळगू नकोस, कारण की मग तुझे आणि त्या माणसामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक राहणार नाही. तू सुद्धा त्या माणसासारखाच होशील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. तू फक्त तुझ्या मनावरती विश्वास ठेव, तू फक्त तुझ्या कष्टांवरती विश्वास ठेव. आणि नक्कीच विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जिथं तुझा विश्वास ठेवण्याची मर्यादा संपते, जिथं तुझी विश्वास ठेवण्याची मर्यादा संपते, तिथून स्वामी समर्थांचे चमत्कार चालू होतात. तिथून स्वामी समर्थांचे चमत्कार चालू होतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. नक्कीच स्वामींचे हे शब्द आहेत. केव्हा तुला असे वाटले की आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे दुःख आहेत, आज माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी आहेत, त्या अडचणींना सामोरे कसे जाऊ? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या अडचणी तुझ्या आयुष्यात नव्हे तर तुझ्या मनात आहेत. कारण की तुझ्या सोबत स्वामी आहेत. तुला ही गोष्ट माहीत असून तू त्या अडचणींना घाबरतोयस, तू त्या दुःखांना घाबरतोयस. दुःखाचं डोंगर आज तुझ्याच आयुष्यात नव्हे तर आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःखाचं डोंगर आहे. आणि नक्कीच ते दुःख सुद्धा दूर होतील आणि नक्कीच ते संकट सुद्धा दूर होतील. तू फक्त डोळे बंद करून स्वामींवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे तुला मिळूनच येईल. खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती स्वतः स्वामी तुला देतील. खूप अडचणी असतील जीवनात, खूप दुःख असतील जीवनात, तरी सुद्धा स्वतः स्वामी तुला त्या गोष्टींच्या सामोरे जाण्याची शक्ती देतील. तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव की हे दुःख, हे संकट यांच्या सामोरे मी जाणार आणि हे दुःख, हे संकट माझे आयुष्य थांबू शकणार नाही, माझ्या आयुष्यातील आनंद रोखू शकणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एका दिवसात काहीच होत नाही. थोडा वेळ द्यावा लागतो, आपले परिश्रम, आपले कष्ट सुद्धा द्यावे लागतात. पण नक्कीच जो व्यक्ती आपल्या मनावरती विश्वास ठेवेल, आपल्या स्वामींवरती विश्वास ठेवेल आणि नक्कीच वेळेवरती विश्वास ठेवेल, संयमता आपल्या मनामध्ये बाळगेल, तो व्यक्ती नक्कीच या जीवनामध्ये
आयुष्यामध्ये पुढे जाईल. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना कोणीच रोखू शकत नाही. तुझ्या चांगल्या विचारांना, तुझ्या चांगल्या कृत्यांना कधीच थांब लागू शकत नाही. तुझ्या चांगल्या कृत्यांना कोणीच थांबवू शकत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. तुझ्या वाईट विचारांना कोणतीही गोष्ट वाचवू शकत नाही. वाईट विचार थोड्या वेळासाठीच चालतात. वाईट गोष्टी थोड्या वेळासाठीच चालतात. फक्त जो व्यक्ती वाईट करतो त्याला त्याची शिक्षा सुद्धा मिळते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जसा आलेला आहेस तसाच जाणार आहेस. प्रत्येक गोष्टीचं तुला परतफेड ही मिळणार. म्हणून तुला सांगतो, सकारात्मक विचार कायम तुझ्या मनात ठेव आणि नक्कीच तुझे दृष्टिकोन चांगले ठेव. बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या म्हणण्यासारखी होईल. आणि नक्कीच ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, तू तुझे विचार कर, तू तुझे ध्येय साध्य कर. तुला आयुष्यामध्ये काय करायचं आहे, तुला आयुष्यामध्ये कोणते सुख पाहिजे, तुला आयुष्यामध्ये काय काय पाहिजे, हे सर्व काही साध्य कर. पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काही नाही. पण जर तू स्वतःवरती आत्मविश्वास ठेवत असशील की नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडणार, नक्कीच मी माझ्या आयुष्यामध्ये या गोष्टी स्वतःहून घडवून आणणार, तर नक्कीच त्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडतील. कारण की माणूस हा सर्वप्रथम आपल्या मनाशी शंका बाळगतो की नक्कीच ही गोष्ट माझ्याकडून होईल का, नक्कीच या गोष्टीचा पर्याय माझ्याकडून निघेल का, आणि जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आले असतील तर त्या दुःखातून मी बाहेर पडेल का, असे प्रश्न सुद्धा पडून देऊ नका. कारण की केव्हा दुःख आले तेव्हा सांगायचं थोड्या वेळासाठी आहे, या गोष्टीच्या सामोरे मी आरामात जाणार, कारण की माझ्यासोबत स्वामी आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल, आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट काळ असेल, त्या वाईट वेळेला संघर्ष दे, त्या वाईट वेळेच्या सामोरे उभा राहा. त्या वाईट वेळेला म्हण, माझ्यासोबत माझा परमेश्वर उभा आहे, मी कोणाला घाबरणार नाही. व माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख संकट येऊ दे, मी माझ्या प्रयत्नांनी, मी माझ्या कष्टाने त्या दुःखद वेळेला, त्या दुःखद काळाला सुद्धा या आयुष्यामधून, माझ्या जीवनामधून हकलावून लावील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने चांगली वेळ असेल. आज तुझ्या आयुष्यामध्ये स्वामींच्या कृपेने, तुझ्या कष्टाने, तुझ्या मेहनतीने चांगली वेळ असेल. त्या वेळेचा अहंकार कधी करू नकोस, कारण की चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. कारण की चांगल्या वेळेमध्ये जो अहंकार करतो ना, आपल्या आयुष्यामध्ये जर काही चांगल्या गोष्टी घडल्या, आपल्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, धन दौलत पैसा आला, तर त्या गोष्टीचा अहंकार हा माणसाला नष्ट करून टाकतो. माणसाचा दुश्मन आहे हा अहंकार, माणसाचा दुश्मन आहे हा स्वार्थ. जर तू स्वार्थीपणा केलास, जर तू अहंकारपणा केलास, तर या कलियुगामध्ये तुझी बर्बादी ही जवळ आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की अहंकारामध्ये खूप मोठी माणसं बुडालेली आहेत, अहंकारामध्ये खूप मोठे व्यक्ती बुडालेले आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये जर आज काही पण झालं, आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आलं, आनंद आलं, तर त्या सुखामध्ये, आनंदामध्ये इतर लोकांना सुद्धा सामील कर. पण त्या गोष्टीचा अहंकार कधी करू नकोस. कारण की जर तू त्या आनंदाचा पुरेपूर वापर चांगल्या गोष्टीसाठी करत असशील, तर ते आनंद आणि ते सुख तुझ्या आयुष्यातून कधीच दूर जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तुझ्या बोलण्याची पद्धत नीट ठेव. कायम माणसाच्या बोलण्याची पद्धत सुद्धा माणसाची सुंदरता दाखवते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि अनुभव स्वामींच्या शब्दांनी तुला जो अनुभव येणार आहे, तो अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला बरेच अनुभव येत असतात. काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चुकीची असतात, तर काही माणसं आपल्या आयुष्यामध्ये चांगली ठरतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणाच्याही चुका मोजत बसू नकोस. आयुष्यात त्याला त्याच्या चुकांची शिक्षा स्वतः स्वामी देतील. तू फक्त चांगले कर्म करायचा विचार कर, तू फक्त चांगले विचार करण्याचा विचार कर. कारण की तुझी विचार करण्याची पद्धत हेच तुझे आयुष्य बदलणार आहे. तुझे दृष्टिकोन हेच तुझ्या आयुष्यामध्ये फार मोठा बदल आणणार आहेत. आज खूप सारं काहीतरी चांगलं करतोयस, आज बऱ्याच लोकांचे चांगले विचार करतोस, स्वतःच्या आयुष्यामध्ये सकारात्मक मार्गाने
आयुष्यामध्ये कष्ट करून पैसा धन दौलत कमवत आहेस तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधीच सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधी देत नाही। एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, चांगल्या मार्गाने खूप सारी मेहनत केल्यानंतरच यश प्राप्त होतं, पण आज बरीच लोक अशी आहेत जी वाईट मार्गाचा वापर करतात आणि झटक्यात पटक्यामध्ये आपल्या आयुष्यामध्ये खूप सारा पैसा धन दौलत कमवतात। तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो, धन दौलत पैसा ते त्यांच्याकडे काहीच वेळेसाठी आहे आणि त्यानंतर सुद्धा परमेश्वर त्यांची कधी साथ देणार नाही, आपला ईश्वर त्यांची कधी साथ देणार नाही। आज कष्टाच्या मार्गाने कमव, आज मेहनतीच्या मार्गाने कमव, भले त्या गोष्टीला 2 महिने लागो, भले त्या गोष्टीला 2 वर्ष लागो, भले त्या गोष्टीला 20 वर्ष लागो, पण येणाऱ्या वेळेमध्ये येणाऱ्या काळामध्ये 100% तुझ्या आयुष्यामध्ये आनंद येणार, तुझ्या आयुष्यामध्ये सुख हे येणारच येणार। आणि जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते ना तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका, कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते आणि स्वतः स्वामी भक्तांना दुसरी संधी ही मिळते, कारण की परमेश्वर हा वारंवार परीक्षा घेत असतो, आपले स्वामी हे वारंवार परीक्षा घेत असतात। एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामींनी माणसाच्या मार्गदर्शनासाठी स्वामींचे विचार आणलेले आहेत, स्वामींचे शब्द आणलेले आहेत आणि ते स्वामींचे शब्द आज खूप अनमोल ठरलेले आहेत प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये, कारण की आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे विचार ऐकले, आज बऱ्याच लोकांनी स्वामींचे शब्द ऐकले आणि आज त्यांचे आयुष्य पूर्णतः बदललेले आहे। आज त्यांच्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुःख नाहीये, आज त्यांच्याच आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचे संकट नाही आहेत, कारण की त्यांनी स्वामींचे विचार मनापासून ऐकले आणि रोज स्वामींचे विचार ऐकल्यामुळे त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात, त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी कृत्यामधून बाहेर निघतात आणि ते कृत्य आपले आयुष्य ठरवतात। ही गोष्ट कायम लक्षात ठेव आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीचं ठिकाण हे निश्चित आहे, प्रत्येक गोष्टीची वेळ ही निश्चित आहे। वेळेची किंमत कर, आज स्वामींसाठी स्वतः तू थोडंसं वेळ काढ, स्वतः स्वामी तुझे आयुष्य बदलतील, आज चुकून ही स्वामींचे संदेश स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस। येत्या फक्त 10 ते 15 मिनिटात ते विचार ऐकणार आहेस, जे विचार तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा बदल आणू शकतात। तू फक्त लक्षपूर्वक ऐक, आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे, कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो। नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच, फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती। नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका, ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस, जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे। तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे। आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो, कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे। आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या 2च गोष्टी लक्षात ठेवा। सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे। प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे। सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे,
स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल. जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल. आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल. स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील. दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचा आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही, कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे, येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल, कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकाम पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा, कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात, पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर,
संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे. विजयी तूच ठरशील. या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढंच सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्या नक्कीच यापुढील स्वामींचे संदेश तुला भाग्यवंत ठरवेल. यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच यशस्वी ठरवेल. इथपर्यंत ऐकलेला आहेस. यापुढील स्वामींच्या संदेशामध्ये तुला चमत्कार हा जाणून येईल. तुला स्वामींचं अस्तित्व हे समजवून येईल. नक्कीच स्वामींची भक्ती करतोस, फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. अत्यंत अनमोल स्वामींचे विचार आहेत, अत्यंत अनमोल स्वामींचे संदेश आहेत. नक्कीच स्वामी स्वतः म्हणतात, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा, नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं ना, तो खरं हे आयुष्य जगायला शिकला. स्वामींचा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आज बरीच लोक आपल्या नशिबाला शिव्या देत असतात. आज बरीच लोक आपल्या आयुष्याला शिव्या देत असतात. स्वतः मनातल्या मनात आपला दम तोडत असतात की माझ्या आयुष्यामध्ये असे का, माझ्या आयुष्यामध्ये तसे का. पण तू ह्याचा कधी विचार केलेला आहेस का की आज लोक तुझ्या पुढे गेलेत तर बरीच लोक तुझ्या पाठी सुद्धा आहेत. आज तुला कसं ना कसं तरी करून, कष्ट करून, तुझ्यावरती कर्ज आहे, काही ना काहीतरी तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकट आहेत, पण तुला कमीत कमी 2 वेळेचं जेवायला तरी मिळतंय. आज बरीच लोक अशी अनाथ आहेत. आज बरीच लोक अशी आपल्याला बघायला मिळतात ज्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर भीक मागावी लागते. अशी परिस्थिती सध्याच्या कलियुगामध्ये तयार झालेला आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवलात ना की तुमच्याकडे जेवढं आहे तेवढ्या गोष्टीमध्ये तुम्ही समाधानी राहायला शिकलात ना, तर नक्कीच या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच रडायची वेळ येणार नाही. या कलियुगामध्ये तुम्हाला कधीच कोणाकडून काही मागण्याची वेळ येणार नाही. आणि नक्कीच जो व्यक्ती खरंच समाधानी राहायला शिकला तो खरंच या आयुष्यामध्ये जगायला शिकला. आणि नक्कीच स्वामी स्वतः सांगतात, तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार. तुझ्या सोबत जरी कोणी नसेल तरी स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहणार. तू स्वामींचे शब्द फक्त रोज ऐक. तू स्वामींचे विचार फक्त रोज ऐक. स्वतः स्वामी तुझ्या सोबत राहणार. स्वामींचे विचार वारंवार ऐकत राहा. काही गोष्टी ऐकलेल्या असतात त्या गोष्टी सुद्धा वारंवार ऐकत राहा, कारण की त्या गोष्टी आपल्या मनात राहतात, त्या गोष्टी आपल्या हृदयात राहतात. कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर पडून त्या गोष्टी आपले आयुष्य घडून दाखवतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. अनुभव नेहमीच आयुष्यात शिकवण देत असतो. कोणाच्या चुका मोजत बसू नका. आयुष्यात त्यालाच त्याच्या चुकाची शिक्षा देईल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये आलेला आहे स्वतःच्या चुका मोज. दुसऱ्यांच्या चुका मोजत बसू नकोस. दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये तुझ्यामुळे दुःख होणार नाही या गोष्टीची नेहमी काळजी घे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्याचा विचार करून आपल्याला काहीच मिळणार नाहीये की हा इथे चुकलाय तो तिथे चुकलाय. एकामेकांच्या चुका मोजत बसू नका. या आयुष्यामध्ये फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुसऱ्यांच्या हितासाठी विचार कर, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी विचार कर. भले तो समोरचा माणूस चुकीचा असेल, तू त्याच्या चांगल्याचाच विचार कर. नक्कीच प्रत्येक गोष्ट हे स्वतः स्वामी पाहत आहेत. कोण कसा काय करतोय, कोण कुठे चुकतोय, कोण कोणते विचार करतोय, कोण कोणते कर्म करतोय. प्रत्येकाला त्याच्या कर्मांची फळ मिळणार आहेत. प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार आहेत. तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव. तू तुझ्या कृत्यांवर विचार कर. आणि नेहमी स्वामींचे विचार तुला हेच सांगतील की नक्कीच चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो, पण साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये काहीच नसेल तरी परमेश्वराची साथ तुझ्या सोबत कायम राहील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये रडत आहेस, आज तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत आहेस, पण नक्कीच आज तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या
इच्छेनुसार होत नाहीये. तू चांगला आहेस, तू लोकांसाठी चांगला करतोस, स्वतःचा चांगला विचार करतोस, कुटुंबाचा चांगला विचार करतोस, तर चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. वेळेनुसार सर्व काही ठीक होईल, पण काही वेळ तुला नक्कीच प्रयत्न करावे लागणार आहेत, पण नक्कीच साथ कधी सोडणार नाहीत स्वामी तुझी, साथ कधीच सोडणार नाहीत स्वामी तुझी. तर हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, हे स्वामींचे संदेश, हे स्वामींच्या गोष्टी तुला यशस्वी ठरवतील. तू फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, भाग्यवंत तर ठरशीलच. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरा. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दान धर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का?
जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे, आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15, 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता, म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका.
कारण की जो माणूस एकटा राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटा राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या, कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो. धन दौलत पैसा ही मोह आहे, ती माणसाला त्या मोहाजवळ खेचून घेते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू रिकामे हाती आलेला आहेस, रिकामे हाती जाणार आहेस. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. या गोष्टी सदैव लक्षात ठेवा. या कर्मभूमीवरती कर्म मोजले जातात. तुझा धन दौलत पैसा मोजला जाणार नाही व तू तुझ्या सोबत ते धन दौलत पैसा कधी सोबत घेऊन जाणार नाहीस. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एक गोष्ट कायम लक्षात ठेव की स्वतः स्वामी सदैव म्हणतात, स्वतः स्वामी सदैव म्हणतात, तू फक्त तुझ्यावर विश्वास ठेव. तू फक्त स्वतःच्या मनावरती विश्वास ठेव. बाकी कोणत्याच गोष्टीचा विश्वास ठेवू नकोस. परमेश्वराचे नाव जप कर बघ, प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी सोपी होऊन जाईल. कारण की सूर्य कधीच बोलत नाही. कारण की सूर्य कधीच बोलत नाही. त्याच्या प्रकाशाचा परिचय त्याचा स्वतः प्रकाश देत असतो. त्याचा परिचय स्वतः त्याचा प्रकाश देत असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका. फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतर लोकच तुमचा परिचय सर्व जगाला देतील. ही गोष्ट तुला माहिती असेल. ही गोष्ट तुला माहिती असेल. आज श्रीमंत माणूस कधीच स्वतःचा परिचय कोणाला देत नाही. स्वतः इतर लोक जे आपल्यासारखी लोक आहेत ती इतर एकामेकांना सांगतात, हा असा आहे, हा तसा आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, इतरांचा विचार कधीच मनात आणू नकोस. स्वतःचा विचार कर. असा विचार कर की त्या व्यक्तीने काय केलंय, त्या व्यक्तीने काय केलंय, आपल्याला काय करता येईल. स्वतःमध्ये काही ना काहीतरी वाढवण्याची शक्ती बघ. स्वतःमध्ये काही ना काहीतरी उत्तम विचार करण्याची शक्ती बघ. डोकं शांत ठेवलंस ना तर प्रत्येक गोष्टीचं मार्ग हे निघून येतो. तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीचं मार्ग समजणार आहे. प्रत्येक गोष्टीचं मार्ग समजणार आहे. तुला जर वाट दिसत नसेल, तुला जर
वाट दिसत नसेल तर स्वामींचे नाव मनात घे, स्वामींचे नाव मनात घे. निर्मळपणाने स्वामींची भक्ती कर, निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती कर. बघ स्वतः स्वामी तुला मार्ग दाखवतील, स्वतः स्वामी तुला मार्ग दाखवतील. आज बरेच लोक आपल्या आयुष्यामध्ये दुःखी असतात का? कारण की काही लोकांची जवळची व्यक्ती, काही लोकांची कुटुंबातील व्यक्ती ते आपल्या जवळ नसतात. काही व्यक्ती सोडून गेलेले असतात, काही व्यक्ती आपल्याला आपल्या वाईट वेळेमध्ये सोडून गेलेले असतात, काही व्यक्ती आपल्याला धोका देऊन गेलेले असतात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुला सर्वप्रथम सांगितलं होतं, जेव्हा जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस, स्वतः स्वामी धरतील तुझा हात, स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या कलियुगामध्ये आपली माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही. माणूस एवढ्या प्रकारे बदलून गेलेला आहे की आपली जवळची माणसं सुद्धा आपली राहिलेली नाही. ही परिस्थिती बघून सुद्धा आपल्या प्रत्येकाच्या मनात वाईट वाटतं की आज प्रत्येक माणूस आपल्या कामाशी काम ठेवतोय. आज जर आपल्या समोर डोळ्यासमोर कोणत्या व्यक्ती ज्याला गरज असेल त्या व्यक्तीकडे पाहून सुद्धा माणसं मदत करत नाहीत. ही परिस्थिती झालेली आहे कलियुगाची, ही परिस्थिती झालेली आहे कलियुगाची. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या ठिकाणी एखाद्या माणसाला मदतीची गरज आहे तिथून धावून जा, तिथं धावून जा. तुझ्या मदतीला स्वतः स्वामी धावून येतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आज तुझ्याकडे धन दौलत पैसा नसेल, पण त्या माणसाला इतर कोणत्या गोष्टीची मदत हवी असेल, त्या गोष्टीमध्ये कधीच कमीपणा मानून घेऊ नकोस, त्या गोष्टीमध्ये कधीच कमीपणा मानून घेऊ नकोस. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो माणूस निर्मळपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, निस्वार्थीपणाने इतर लोकांना मदत करण्याची ताकद ठेवतो, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी पडत नाही, तो व्यक्ती कधीच या कलियुगामध्ये पाठी राहत नाही. स्वामींचे हेच उत्तम विचार आहेत, जे उत्तम विचार प्रत्येक माणसाचे मन बदलून टाकतात, प्रत्येक माणसाचे विचार बदलून टाकतात. तुझे विचार सुद्धा बदलतील, तुझे मन सुद्धा बदलेल. तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तू फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि विश्वास ठेवत असशील तर आज फक्त हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकून घे, शेवटपर्यंत ऐकून घे. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे आणि कधीच लक्ष देऊ नकोस, आणि कधीच वाईट वेळेमध्ये साथ सोडून गेलेल्या लोकांकडे कधीच लक्ष देऊ नकोस. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की आज बऱ्याच माणसांना वेळेवरती बऱ्याच लोकांची गरज लागते. आज आपल्यावरती वाईट वेळ असेल तर आपले आई बाबा आपल्या पाठीशी उभे राहतात, काही ठिकाणी ते सुद्धा आपल्या पाठीशी उभे नसतात. असं कदाचित होतच नाही, असं कदाचित होतच नाही. कारण की आई बाबांची जी माया असते ती माया स्वतः परमेश्वराची माया असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आई बाबानंतर परमेश्वर असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात, असं स्वतः आपल्या शाळेत सुद्धा म्हणतात. ही गोष्ट 100% खरी आहे, ही गोष्ट 100% खरी आहे. कारण की तुझ्या अडचणीमध्ये त्यांना त्रास होतो, तुझ्या सुखादुखामध्ये त्यांना त्रास होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील, दिखावा करणारे तुला बरेच लोक मिळतील. तू फक्त त्यांचे मन ओळखून घे, तू फक्त त्यांचे मन ओळखून घे. स्वामी स्वतः म्हणतात, जर प्रत्येक माणूस माणसाला ओळखण्याची ताकद ठेवतो तर माणूस ओळखत का नाही, माणूस ओळखत का नाही? कारण की खोटे चेहरे आणि खोटे मुखवटे हे माणसांवरती लागलेले असतात, त्यामुळे आपल्याला कोणाची ओळख सुद्धा करता येत नाही. प्रत्येक गोष्टीचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला आजच्या या स्वामी संदेशामध्ये मिळून जाणार आहे. तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ. याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवणार आहेत. च्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू
वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ येत असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणी तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाहीत. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवलात तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण 5व्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, एवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज
आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही.
तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. चालू होणार आहे तर नक्कीच इथून 5 ते 10 मिनिटं ऐकून बघ, कारण की त्या 10 मिनिटांमध्येच तुला महत्त्वाचे विचार समजतील आणि नक्कीच शेवटपर्यंत ऐकून घेशील, माझी अशी अपेक्षा आहे. कारण की खरा स्वामी भक्त असशील तर नक्कीच स्वामींचे विचारांमध्ये तू मग्न राहशील, नक्कीच स्वामींचे विचार लक्षपूर्वक ऐकशील. या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची असते. हे जीवन आहे, जे आपले मानवी आयुष्य आहे ते आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवायचं आहे, आपल्याला जे काही घडवायचं आहे ते सर्व काही आपल्या हातात आहे. आपल्याला जे काही घडवून घ्यायचं आहे ते सुद्धा आपल्या हातात आहे. कारण की सर्वप्रथम तुला तुझे आयुष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझे भविष्य चांगले पाहिजे असतील, तुला तुझ्या जीवनामध्ये दुःख संकट नको, तुला तुझ्या आयुष्यामध्ये सुख आणि आनंद पाहिजे, तर नेहमी चांगले कर्म कर, चांगले विचार कर, चांगले कृत्य कर आणि नक्कीच तुझे चांगले कृत्य, चांगले कर्म, चांगले विचार तुझे आयुष्य चांगले घडवणार. प्रत्येक इच्छा तुला तुझी पूर्ण करायची आहे तर त्या इच्छेसाठी जिद्द ठेव. जर जिद्द असेल तुझ्या मनात तर नक्कीच कोणतीच गोष्ट तुला अडू शकणार नाही. ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी, ती इच्छा प्राप्त करण्यासाठी आणि नक्कीच प्रत्येक इच्छा पूर्ण करून घ्यायचीच असेल तर वारंवार प्रयत्न करणं सोडू नकोस. कारण की अपयश या शब्दामध्येच लपलेला शब्द आहे, तो म्हणजे यश. अपयशाची नंतर लागणारी पायरी ती म्हणजे यशाची. लगेच आणि आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर आपल्या बोलण्यासारखी झाली असती, आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट जर तुझ्या बोलण्यासारखी झाली असती, तू आज स्वामींकडून काहीतरी मागितलेस, दुसऱ्या दिवशी तुला ते मिळालं असतं, तर नक्कीच परमेश्वराचं अस्तित्व नसतं, नक्कीच आनंदाचं अस्तित्व नसतं, नक्कीच सुखाचं अस्तित्व नसतं, दुःखाचं अस्तित्व नसतं आणि त्या मानवी जीवनाला काहीच किंमत राहिलेली नसती. जर प्रत्येक इच्छा तुझ्या मनासारख्या व्हाव्या लागल्या तर नक्कीच तुला कुठेच आयुष्यामध्ये अडचण येणार नाही. आणि जर आयुष्यामध्ये अडचणीच नाही तरी हे जीवनच उपयोगी नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव की या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तू तुझी इच्छा मांड, तू प्रत्येक गोष्टीमध्ये तुझी अपेक्षा ठेव, पण ती इच्छा मांडतोयस, त्या अपेक्षा ठेवतोयस, त्या अपेक्षेसाठी, त्या इच्छेसाठी प्रयत्न करतोयस का ह्याचा विचार कर. कारण की जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कुठे ना कुठेतरी यश हे प्राप्त होतो आणि जो व्यक्ती वारंवार प्रयत्न करत असतो त्याला कधी आयुष्यामध्ये रडण्याची वेळ स्वतः स्वामी आणत नाही. म्हणजे याचा अर्थ एकच आहे की सर्व जीवन तुझ्या हातात आहे, तुला फक्त तुझ्या वेळेवरती विश्वास ठेवायचा आहे, स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या जिद्दीवरती, स्वतःच्या मेहनतीवरती आणि नक्कीच आपल्या परमेश्वरावरती, नक्कीच आपल्या देवावरती. या गोष्टींवर विश्वास ठेव. कोणाचीच गरज तुला लागणार नाही अशी वेळ तुझ्यावरती आण. कारण की नेहमी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस आपल्या सोबत असतो पण मनापासून आपल्या सोबत नसतो. कारण की जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येईल तेव्हा ती आपली जवळची लोक सुद्धा पळून जातील. कलियुगाचं हेच मोठं सत्य आहे जे परमेश्वराने अगोदर सांगितलं की कलियुगामध्ये प्रत्येक माणूस हा माणसाचाच रक्त पिणार आणि नक्कीच प्रत्येक माणूस हा माणसाचाच पाय खेचणार आणि याच गोष्टीमध्ये मानवाचे आयुष्य जाणार आहे. तर या गोष्टींना दुर्लक्ष कर. आज नक्कीच तुझ्या समाजापासून दूर राहा. तुझा समाज काय बोलते, तुझी जवळची लोक काय बोलतात, तुझी 4 लोक काय बोलतात, या गोष्टींवरती लक्ष ठेवू नकोस. कारण की तू तुझ्या आयुष्यामध्ये नीट आहेस ना, तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगला आहेस ना, सत्याच्या मार्गावरती आहेस ना, तर या गोष्टी परमेश्वर पाहतोय, या गोष्टी परमेश्वर बघतोय. तर एवढीच गोष्ट कायम लक्षात ठेव की मला परमेश्वर बघतोय, मी माझे कृत्य बघतोय, मी माझे कर्म बघतोय, माझं सर्व
काही चांगलं आहे. परमेश्वर सर्व काही चांगलं करणार. आज तुझ्याबद्दल कोणी कितीही वाईट बोलू दे, तू त्यांच्या नादी लागू नको, तू त्याच्या तोंडी लागू नको. त्यांना हो हो मध्ये हो बोल आणि नक्कीच तुझ्या जीवनामध्ये बघ प्रत्येक गोष्ट तुझ्या म्हणण्यासारखी होईल. कारण की माणूस तेव्हाच यशस्वी झालेला आहे जेव्हा माणसाने दुसऱ्या माणसाला दुर्लक्ष केलेले आहे, वाईट माणसांना दुर्लक्ष केलेले आहे. वाईट माणूस जर तुझ्या समोर येत असेल, तुझ्या वाईट बघणारे जर तुझ्या समोर असतील तर त्यांना दुर्लक्ष कर, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि हीच गोष्ट तुझ्या आयुष्यामध्ये तुला आणायची आहे. याच गोष्टीमध्ये एक महत्त्वाचा अर्थ लपलेला आहे. ते म्हणजे वाईट दुःख आले, त्यानंतर संकट आले तर त्या संकटांना, त्या दुःखांना दुर्लक्ष करायचं आहे. त्या संकटांना, त्या दुःखांना मोठेपणा द्यायचं नाही की हे संकट, हे दुःख मला आज दुखावत आहेत, हे संकट, हे दुःख आज मला माझ्या आयुष्यामध्ये अडवत आहेत. तर या गोष्टींमुळे तुझे दुःख आणि संकटच वाढतील. दुःख संकटे आली ना तर त्या दुःख संकटांना म्हणायचं तुझ्यापेक्षा मोठा माझा देव आहे आणि त्या देवानेच तुला पाठवलेला आणि तेच तुला परत पाठवतील. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख संकट ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये असतात, पण प्रत्येक माणूस जर खचून गेला तर या जीवनाचे अर्थच राहणार नाही. तर दुःख संकट कितीही सुद्धा येऊ दे तर नक्कीच त्या गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद ठेव. कधीच त्या गोष्टीमुळे खचून जाऊ नको. तर स्वामींचे विचार तुला कायम भाग्यवंत ठरवतील, स्वामींचे विचार तुला कायम यशस्वी ठरवतील. फक्त स्वामींचे विचार, स्वामींचे संदेश हे दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश इथपर्यंत ऐकलेला आहेस, पण इथून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते महत्त्वाचे मुद्दे दुर्लक्ष करू नकोस. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात. कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधी कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलांना दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधी या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपला मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100
99% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही, तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की आयुष्यामध्ये कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्या सोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही, एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला